माझी ही 10वी कंट्री आहे. फायनली बॅकपॅक झालेली आहे. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण की एक खूप छान गुड न्यूज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, अपडेट देणार आहे थोडक्यात सांगायला गेलं तर. सो तुम्हाला माहिती आहे मी इतकी खुश केव्हा केव्हा असते आणि येस मी ट्रॅव्हल करणार आहे. आणि यावेळेस थोडासा ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट म्हणजे मी माझ्या फॅमिलीसोबत ट्रॅव्हल नाही करणार आहे तर माझ्या फ्रेंड्ससोबत ट्रॅव्हल करणार आहे. आणि खूप एक्सायटेड आहे मी आणि माझ्या मैत्रिणी. सो आम्ही 4 जणी जाणार आहोत. खूप असं म्हणजे हो नाही नाही हो करता करता आमचं फायनल झालं. सो आम्ही चाललेलो आहोत व्हिएतनामला, जिथे फुकॉक आयलंड आहे तिथे जाणार आहोत. तर पूर्ण व्हिएतनाम आम्ही फिरणार नाही, आम्ही फुकॉक आयलंडला स्पेशली चाललेलो आहोत. आणि येस त्याची तयारी करायची आहे. त्या सगळी प्रेप मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि आजपासून शेअर करणार आहे. बेसिकली मला हेअर कलर करायचा आहे. केस तुम्ही बघू शकता म्हणजे खूप छान आता ग्रोथ झालेली आहे केसांची. एवढे केले होते मी केस, आता छान वाढलेले आहेत. आणि आता मला हेअर कलर करायची वेळ आलेली आहे. जायला फक्त 7 दिवस राहिलेले आहेत. सो ऑलरेडी मागे बघू शकताय तुम्ही माझी बॅग तिकडे मी जवळपास पॅक करून ठेवलेली आहे, बट पूर्ण झालेली नाही आहे. बट सर्व सामान मी जमवून ठेवलेलं आहे कारण मला माहिती परत ऐनवेळी फार गडबड होते. त्याच्यापेक्षा मी असा विचार केला की आतापासून थोडी तयारी करू. सो ती थोडीशी तयारी माझी झालेली आहे. शॉपिंग वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता वेळ आहे हेअर कलरची. सो काही रेफरन्सेस मी काढून ठेवलेले आहेत. आय होप की मी करेल त्याप्रमाणे. माझी ही 10वी कंट्री आहे जवळपास. आतापर्यंत माझ्या 9 कंट्रीज फिरून झालेल्या आहेत अँड आय एम सो ब्लेस्ड. मी खूप ग्रेटफुल आणि ब्लेस्ड फील करते याच्यासाठी. आणि येस माझ्या मैत्रिणींची फर्स्ट एव्हर कंट्री आहे इंटरनॅशनल व्हिजिट करण्याची. सो त्या पण खूप एक्सायटेड आहेत आणि मी पण तितकीच एक्सायटेड आहे जसं की माझी पण पहिली ट्रिप आहे असंच मला वाटतंय. कारण ही ट्रिप थोडी वेगळी असणार आहे. दरवेळी मिस्टरांसोबत सर्व त्यांच्याकडे बघायचं असतं. यावेळेस थोडंसं मला पण म्हणजे अवेअर राहावं लागेल थोडं तरी. सगळ्यांनाच अवेअर राहावं लागतं बेसिकली. सो आम्ही चौघी पण म्हणजे एक तर इंटरनॅशनल ट्रिपवर ना मैत्रिणींची ट्रिप, त्याच्यामुळे एक्साइटमेंट लेवल डबल झालेला आहे. आणि अवेअरनेस पण तितकाच पाहिजे आणि तेवढंच प्रेझेन्स ऑफ माइंड आम्हाला ठेवायला पाहिजे कारण की आम्हाला बरंच फिरायचं आहे. आमची जर्नी वगैरे कशी असेल मी तुमच्यासोबत शेअर करेलच थोड्या वेळात. सो येस हा महत्त्वाचा अपडेट होता. ही महत्त्वाची गुड न्यूज होती जी मला तुम्हाला द्यायची होती. बाकी मला नेल्स करायचे आहे जे मी उद्या करणार आहे. सो ही जर्नी तुमच्यासोबत शेअर करायला खूप मजा येते कारण आमच्यासारख्याच तुम्ही पण आहात आणि तुम्ही पण अशा मैत्रिणी मला असं वाटतं बऱ्याच जणी फिरत असतीलच आणि नसेल फिरत तर नक्की फिरा. खूप वेगळा आनंद मिळतो, खूप मजा येते. आणि जसं आम्ही आता ट्रिपवर जाऊ तेव्हा आम्ही ब्लॉग बनविलच तेव्हा तुम्हाला दाखवत राहीलच. आणि याच्यातनं तुम्हाला पण एक इन्स्पिरेशन मिळेल की येस फिरायला जायला पाहिजे. थोडंसं मी नाही म्हणत की दुसऱ्याच कंट्रीमध्ये जा, पण आसपास पण मैत्रिणींसोबत जातो तेव्हा थोडी वेगळी मजा असते. फॅमिलीसोबत थोडी वेगळी मजा असते. आई वडिलांसोबत फिरण्याची वेगळी मजा असते. सासू सासऱ्यांसोबत फिरायची वेगळी मजा असते. सगळ्या मजा अनुभवायला पाहिजेत. आणि मी एक अशी व्यक्ती जी सगळ्यांसोबत ही मजा अनुभवते कारण मला फिरायला खूप आवडतं. आणि योगायोगाने असं होतं की मला फिरायला भरपूर भेटतं देखील. माझे केस बघू शकताय तुम्ही. हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा. तर आज आहे दुसरा दिवस. काल छान हेअरकट मी करून आले आणि मी रात्री तुम्हाला दाखवू नाही शकले, बट खूप सुंदर हेअरकट आणि हेअर कलर झालेला आहे माझा. सो असं खाली चेरी रेड कलर आहे आणि वरती थोडासा नॅचरल ब्राऊन कलर मी ठेवलेला आहे जो मला खूप आवडला आहे. आणि लेंथ तुम्हाला वाटते मी थोडेसे म्हणजे कर्ल केलेले खालून हेअर म्हणून लेंथ थोडी कमी वाटत असेल, बट जास्त कमी केलेली नाही आहे. लेअर कट केलेला आहे आणि खूप छान म्हणजे मला तरी हेअरकट आणि हेअर कलर दोन्ही आवडलं. खूप सुंदर दिसते. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. सो काल छान हेअर कलरचं काम झालं. बराच वेळ गेला माझा. आता आज माझी नेल्सची अपॉइंटमेंट आहे. आज छान नेल्स करून येणार आहे. आणखी याच्यासाठी पण मी एक रेफरन्स काढून ठेवलेला आहे. सो लेट्स सी, बघूया तसं होतं आहे का. काही सामान अजून पण येत आहे. ऑफकोर्स थोडंसं जे मला वाटत होतं की जरुरी आहे तर 1-2 गोष्टी अशा मी मागवलेल्या आहेत. आय होप सगळं वेळेत होईल. 4च दिवस राहिलेले आहेत जायला आणि हळूहळू कामं आमची उरकत आहेत. सो छान वाटतंय त्याच्यामुळे. सो येस भेटते तुम्हाला थोड्या वेळात. तर आज आहे मंडे. जसं की तुम्ही पाहिलं माझी प्रिपरेशन, माझा हेअर कलर, नेल्स सर्व झालेला आहे. आणि आता थोडंसं स्किन केअर फक्त करायचं बाकी राहिलेलं आहे. तर आयब्रोज पण राहिलेले आहेत. सो त्या मी करणार आहे आज. आम्ही उद्या निघणार आहोत. सो त्याच्या आधी मी विचार केला थोडंसं स्किन केअर करते आणि तुमच्यासोबत पण ते शेअर करते. सो लेट्स स्टार्ट. स्किनवरचे हेअर रिमूव्ह करायचे आहेत. येस मी काय काय प्रोडक्ट्स तुम्हाला वापरणार आहे त्याची लिंक तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. सगळ्यात आधी आपण चेहऱ्यावरचे केस रिमूव्ह करून घेऊया जे फार जरुरी आहे.
सगळ्यात आधी हे ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे पतंजलीचं आणि हे मी माझ्या स्किनला लावून घेणार आहे, कारण की आता मी हेअर रिमूव्ह करणार आहे माझ्या स्किनवरचे, त्याच्यामुळे थोडंसं हे सूट करतं स्किनला. तर तुम्ही बघू शकताय मी छानपैकी ॲलोवेरा जेल लावलेला आहे चेहऱ्याला. आता हा ब्रँड न्यू आयब्रो रेझर मी घेतलेला आहे, जो अगेन इझिली तुम्हाला मिळून जाईल. त्याची लिंक तुम्हाला मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मी असे स्ट्रोक्स लावणार आहे आणि एक टिश्यू जवळ ठेवलेला आहे, ते याच्यावर आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे. हलक्या हाताने करा. छान फेशियल हेअर रिमूव्ह माझे झालेले आहेत. आता मी हे सॅव्हलॉनचे वाईप्स यूज करणार आहे. जर्म प्रोटेक्शन डिसइन्फेक्टंट वाईप्स आहेत. सो माझा आयब्रो रेझर पण याने मी साफ करत आहे आणि माझा चेहरा देखील. नेक्स्ट जे आहे ना ते O3 प्रोफेशनलचा हा पेडी ब्राईट फूट मास्क आहे. तर हा मला वापरायचा आहे. खूप दिवसांपासून मी आणून ठेवला आहे बट वापरला नाही आहे. सो आज विचार केला की आज आपण यूज करूनच टाकते आणि बघते कसं वाटतं. सो जस्ट याला असं ओपन करायचं आहे. इथे दिलेलं आहे सॉक्ससारखं असतं हे, आपल्याला सॉक्ससारखं घालायचं आहे आणि 10 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे, नंतर वॉश करून घ्यायचं आहे. सो लेट्स ट्राय. सेलो टेप दिला गेलेला आहे, पायात घालून आपल्याला ते सिक्युअर करून घ्यायचं आहे. याच्यात तुम्ही बघू शकताय ही जी क्रीम दिसते ती छान मॉइश्चराईज करेल स्किनला पायांच्या. सो लेट्स वेअर इट. आता मी नेक्स्ट काम करणार आहे. स्विस ब्युटीचे ह्या हायड्रा पॅचेस मी घेतले होते, तुम्हाला माहितीच आहे सर्वांना. आता ही लावायची वेळ आलेली आहे. सो येस, हे खूप छान आहे याचं पॅकेजिंग बाय द वे. तसा स्पून पण दिला गेलेला आहे. सो हे हायड्रेटच करते तर मी विचार करते स्किनला पण लावून घेते पूर्ण. दिस इज ऑप्शनल बट मी करते आहे. अंडर आय सोबत पूर्ण स्किन पण माझी छान हायड्रेट होईल. दॅट्स वाय. एक महत्त्वाची गोष्ट मला वापरायची आहे. मला हँड मास्क लावायचा आहे एक, आणि हा आहे फॉक्सटेलचा स्किन रेडियंट मास्क. ॲक्च्युली हा तोंडाला लावायला जास्त छान आहे, पण मी विचार करते हँड टॅन पण हा कमी करेल. सो हाताला पण लावूयात. हात माझे स्वच्छ धुतलेले आहेतच. आता मी हाताला हा मास्क लावून घेते. खूप छान कूल वाटतंय. वा, मस्त वाटत आहे. हा मास्कचा कलर इतका छान आहे ना, मस्त वाटतंय लावल्यानंतर. पायात फिट मास्क घातलेला आहे, हाताला हँड मास्क लावलेला आहे. तर असंच मला 15 मिनिटं बसायचे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला छान क्लीन होऊन भेटते. फायनली एक शीट मास्क पण इथे मी लावणार आहे, कारण की हा D10 मला शीट मास्क आहे. सो मी विचार करते मी फेशियल तर केलेलं नाही आहे, तर ॲटलिस्ट हे तरी लावावं. हा O3 प्रोफेशनलचाच आहे. फायनली बॅकपॅक झालेली आहे. हाय गाईज. सो आज आहे मंगळवार आणि फायनली जायचा दिवस आलेला आहे. सगळी प्रिपरेशन माझी झालेली आहे, म्हणजे पूर्ण ऑल सेट आहे. मी सगळं पॅकिंग झालेलं आहे मस्त, आणि आता फक्त 1.5 तास राहिले आहे मला जायला. सो व्हेरी एक्सायटेड आणि येस, मजा येते. सो ही आहे माझी बॅग, आणि तिकडे जी दिसते ती छोटीवाली ती सॅक घेऊन जाणार. सो फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि आहेत माझ्या मैत्रिणी. एक्सायटेड.